नमस्कार, मी डॉल्फिनवालामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत बोटीचं मेंटेनन्स बघायला. ज्या बोटी तुम्ही समुद्रात बघता फिरत असतात किंवा खाडीमध्ये फिरत असतात, तर फक्त तुम्हाला त्या बाहेरूनच दिसतात, पण त्याच्या आतमध्ये इंजिन कशी असते, पंखा कसा लावलेला असतो, तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आपण त्यांचा मेंटेनन्स कसा करतात ते बघायला जाणार आहोत. तर आता तुम्ही पाहू शकता आपण छोटी बोट आहे काकाची, त्या काकाच्या बोटमध्ये जाणार आहोत. तिचा मेंटेनन्स चालू आहे इंजिनचा. तर बघूया आता बोटीमध्ये इंजिन बनवतात की बोटीच्या बाहेर बनवतात. कधी-कधी बोटीच्या बाहेर बनवून नंतर मग बोटच्या आतमध्ये इंजिन टाकतात. पण ज्या बनवलेल्या असतात बोटी म्हणजे जुन्या झालेल्या त्यांच्या बोटीच्या आतमध्येच फिट करतात. तर आता मला काही त्याची कल्पना नाही. मी आता काम चालू झाल्यापासून आजच जातोय. तर जाऊया आपण आणि बघूया की कुठे बनवलेले आहे इंजिन. बोटीच्या आतमध्ये असेल, तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला बोटीच्या आतमध्ये इंजिन कशा पद्धतीने बसवलेले असते ते बघायला मिळेल. तर आता तुम्ही पाहू शकता आपण तिथे गाडी पार्क केलेली आहे आणि तिथून आपण लोकेशनवरती आलो आहे जिथे काकाची बोट घेतलेली आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता बोटी वगैरे आहे. सर्व बोटीचं सामान दिसेल तुम्हाला. अडचण दिसते. तर तिथे आपली बोट वरती घेतलेली आहे किनाऱ्याला. चालतं बोटीच्या जवळ जाऊया. तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो कसा आहे. कचरा वगैरे लागलाय थोडा, पण बोट बघा एक जुनी. तर आता तुम्ही पाहू शकता आपण बोटीच्या वरती आलोय. तुम्हाला दाखवायला मी शिडीवरून वरतून चढून यायला लागतं. तर तुम्ही इथे पाहू शकता इंजिन फिटिंगचं काम चालू आहे. ज्यावेळी पावसाळी बोटी वरती घेतले जातात त्यावेळी काय इंजिनचं मेंटेनन्स किंवा बोटीचं बाकी काही लाकूड वगैरे खराब झालं असेल, तर त्याचं मेंटेनन्स केलं जातं. तर इंजिन फाउंडेशनवरती कशी फिट केली जाते ती मी आता तुम्हाला दाखवतो. ही इंजिन पूर्ण खोललेली होती आपण. ती खोलून पुन्हा एकदा फिट केलेलं आहे. काही काम वगैरे असेल ते पावसाळी केलं जातं. इथून जवळ-जवळ 50 ते 60 किलोमीटर लांब कारखाने वगैरे असतात. त्यामुळे लवकरच काम आटपून व्यवस्थित बोट रेडी करून ठेवली जाते आणि ज्यावेळी परमिशन मिळेल त्यावेळी बोट खाली घेऊन मग फिशिंगला सुरुवात केली जाते. मी तुम्हाला एकदम जवळून व्ह्यू दाखवतो. बोटीमध्ये फाउंडेशन असतात लाकडाचे त्याच्यावरती इंजिन कशी फिट केली जाते. तर आता हे जे समोरच्या साईडला प्लेट दिसतात त्याच्या खाली लाकूड आहे. पाहू शकता इथे, हे इथे आणि इथे. तर हे लाकूड म्हणजे फाउंडेशन आहेत त्याचे इंजिनचे आणि त्याच्यावरती एल एल अँगल टाकून मग इंजिनचा बेस बनवून मग त्याच्यावरती इंजिन ठेवली जाते. पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता हा जो पार्ट दिसतोय याला गिअर बोलतात आणि तो या साईडला अटॅच होतो. ही इंजिन जे ट्रक वगैरे असतात त्याची घेऊन मग त्याला अल्ट्रेशन करावं लागतं. हे मरीनचा गिअर आहे. आपल्या गाडीला वेगळ्या टाईपचा गिअर येतो. हे सर्व अल्ट्रेशन करून नंतर मग इथे फिट करायला लागतो. नंतर ह्या साईडला आतमध्ये फॅन जातो. तुम्हाला दाखवतो. हा टन ट्यूब आहे. तिथून शाफ्टिंग जाते आतमध्ये. इथून बोटीतून पाणी रोखण्यासाठी त्याच्या आतमध्ये बुशिंग वगैरे लावलेली असते. या साईडला हा गिअर अटॅच होईल. नंतर मग हे दिसतोय ते सायलेन्सर आहे. सायलेन्सर त्यानंतर इथे ही डिझेल टँक आहे. पाहू शकता इथे लाइटिंगचा बोर्ड वगैरे लावलेला आहे. जुना जुना उड्या आता सर्व काम चालू आहे त्यामुळे पसार आहे बोटीमध्ये. पण ज्यावेळी इंजिनचं काम वगैरे होईल त्यावेळी व्यवस्थित जशी फिशिंगसाठी बोट लागते त्या पद्धतीने तयार करून ठेवली जाते. आता आपण बोटीच्या मागच्या साईडला उभे आहोत. साईडला एक बोट आहे दुसरी. पाहू शकता. हा जो नंबर दिसतोय तो रजिस्ट्रेशन नंबर बोलतात त्याला. ज्यावेळी आपण बोट नवीन घेतो त्यावेळी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. तो नंबर बोटीवरती टाकायला लागतो, नाव आणि नंबर. तुम्हाला एक दुसरी गोष्ट दाखवतो आता. हा जो पार्ट दिसतोय लाकडाचा याला आवाडी बोलतात किंवा बावा पण बोलतात. ह्याच्याने बोटीचा सुकान फिरवण्याचं काम केलं जातं. बोटीला डायरेक्शन दिलं जातं. त्या साईडला अँकर आहे, तुम्हाला दाखवतो. अँकर आहे या साईडला. आता जो मी तुम्हाला भाग दाखवतोय हा बोटीचा एक फ्रंट साईड आहे. याला नाल बोलतात आणि ही जी दोन लाकडं आहेत ह्यांना मुठान बोलतात. त्याच्यावरती बोट होल्ड करून ठेवली जाते. ज्यावेळी अँकरवरती वगैरे बोट बांधतो त्यावेळी ह्यांना रस्सी बांधली जाते, खाली अँकर टाकलं जातं.
आणि ही बोटीची नाल आहे, त्याला नाल बोलतात. ज्यावेळी आम्ही बोट समुद्रामध्ये लोटतो पहिल्यांदा किंवा दरवेळी समुद्रातून बाहेर जातो त्यावेळी इथे अगरबत्ती वगैरे लावून पूजा करून मग बोट बाहेर नेली जाते. पाहू शकता इथे अगरबत्ती लावण्यासाठी बनवलेलं आहे. ते नारळ फोडलं जातं, नारळ फोडून मग समुद्रात बोट नेली जाते. आता तुम्ही पाहू शकता मी बोटीच्या खाली आलोय आणि तुम्हाला बोट कशी बॅलन्स करून ठेवली जाते वरती घेतल्यावरती ते दाखवतो. हे पाहू शकता, ही जी रस्सी बांधलेली आहे ती आणि हा लाकूड एकदम घट्ट बांधलेला आहे दोघांना. तुम्हाला दाखवतो जवळ. हा जो लाकूड दिसतोय ह्याला कचोरा बोलतात आणि हा वरचा पण कचोरा आहे, ह्याला खरमिलाचं लाकूड बोलतात आणि ह्याला कचोरा बोलतात. त्या साईडला सुद्धा असंच आहे, पाहू शकता. हा लाकूड आडवा टाकला जातो बोटीच्या खाली ज्यावेळी बोट पाण्यात असते तेव्हा. बोट तरंगलेली पाहिजे त्यावेळी हा लाकूड जातो पाण्यात बोटीच्या खाली. त्यानंतर हा लाकूड वरचा आणि खालचा दोघांना घट्ट बांधली जाते आणि बोट नंतर मग जमिनीला टेकवली जाते. त्यामुळे काय होतं, बोट आहेत ना एकदम बॅलन्स राहतो. ही लाकडं ह्या साईडला पण पडून देत नाही बोटीला, त्या साईडला पण पडून देत नाही. असं पुढच्या साईडला देखील केलं होतं, पाहू शकता तुम्ही. पाहू शकता पुढच्या साईडला पण एक कचोरा घेतलेला आहे या पद्धतीने. आणि ही जी लाकडं येत आहेत याला चिलीप बोलतात, चिलपाची लाकडं, जेणेकरून बोट वरती घेताना या लाकडांच्या वरून हा जो कचोऱ्याचा लाकूड आहे तो सरकला जातो, म्हणजे बोट आपल्याला खेचायला इझी पडतं. जर का हे जमिनीवरती असेल तर बोट खेचताना अडचण होते, कुठे दगड वगैरे लागतं. आणि ही जी लाकडं दिसत आहेत त्यांना गादी बोलतात, म्हणजे जेणेकरून बोटीवरती लोड यायला नको, पुढच्या भाग असं खाली झुकायला नको, त्यासाठी सपोर्ट लावून ठेवलेले असतात बोटीला, पाहू शकता. आणि हे जे पाणी येतोय ह्याला सोरा बोलतात. त्या ठिकाणी बोटीला एक होल पाडलं जातं जेणेकरून पावसाळ्यात बोटीमध्ये पाणी वगैरे भरलं तर तिथून काढता येईल इझी म्हणे. तर पाहू शकता ह्याला आतमधून कॅप लावलेली असते. ज्यावेळी पाणी निघून जाईल त्यावेळी तिथे कॅप लावली जाते ती, जेणेकरून बोटीच्या आतमध्ये पाणी शिरत नाही. तर आता तुम्हाला हा जो पार्ट दिसतोय, हा ही काठी लावलेली, त्याला लवटी बोलतात. समजा एका साईडला लूज असेल, ही रस्सी समजा लूज झाली तर रस्सीच्या आतमध्ये ही काठी टाकून असं पूर्ण गोल फिरवून पीळ घेतलं जातं, जेणेकरून दोन्ही साईडचा बॅलन्स सेम होईल. जर का एका साईडला लूज रस्सी असेल तर बोट एका साईडला झुकते, त्यामुळे ह्या रस्सी ह्याला टाईट करून बोट समांतर केली जाते. पाहू शकता बोटीचा समोरच्या साईडने किती भारी व्ह्यू दिसतोय. त्या साईडला देखील दुसरी बोट झाकून ठेवलेली आहे, ही पण अशीच झाकलेली होती आणि या प्लॅस्टिकमध्ये जशी बोट झाकली आहे तशीच ही पण झाकलेली होती, पण हिचा आता मेंटेनन्स चालू आहे त्यामुळे हिला ओपन केलेलं आहे. तर आता तुम्ही मला ही छोटी बोट दाखवली, हिचा मेंटेनन्स कसं करतात, आणि ही उभी देखील कशी ठेवलेली दाखवली. त्यानंतर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता केवढी मोठी बोट उभी ठेवलेली आहे त्या लाकडांवरती. तसं ह्याच्यापेक्षा मोठ्या बोटी देखील अशाच उभ्या ठेवल्या जातात. तुम्हाला जरा जवळून दाखवतो ती बोट, केवढी मोठी बोट आहे, कशी उभी ठेवली आहे. हे आता पाणी खाली गेलंय त्यामुळे बोटी सुकल्यात पूर्ण. ज्यावेळी पाणी इथे पूर्ण भरेल तर या बोटी ऑटोमॅटिक तरणार आहेत. हा जो कलर दिसतोय तुम्हाला, हा थोडा रेड, इथपर्यंत बोट पाण्यामध्ये डुबते त्यासाठी इथपर्यंत रेड कलर लावला जातो. त्यानंतर इथे वरती आपल्याला कोणता पाहिजे तो कलर लावला जातो. पाहू शकता माझ्या हाईट बरोबर ह्या बोटीला पाणी लागतं, पाहू शकता जवळजवळ 5.5 फूट वगैरे पाणी लागतं या साईडला. आणि आता मी एकदम बोटीच्या मागे आलोय जिथे फॅन असतो बोटीचा. तर पाहू शकता हा फॅन आहे आणि हा सुकान आहे. हे बोटीला इथून डायरेक्शन दिलं जातं आणि या फॅनमुळे बोट आपली पुढे पुढे जाते. फॅन गोल फिरतो आणि बोट आपली पुढे पुढे जाते. तुम्हाला जवळून दाखवतो एकदम. तर पाहू शकता हा फॅन आहे, हा फॅन फिरतोय आणि इथे एकदम एमसील लावून ठेवलेलं आहे, म्हणजे कडक हा भाग इथे नट असतो, व्हायब्रेशननी नट लूज नको व्हायला त्यासाठी इथे काहीतरी असं लांबी किंवा एमसील वगैरे लावून ठेवली जाते. आणि इथे सुद्धा एक फ्लॅंज असते, त्या फ्लॅंजचे नट लूज नको व्हायला त्यामुळे इथे पण व्हाईट सिमेंट वगैरे काहीतरी लावलं जातं जेणेकरून नट व्हायब्रेट व्हायला नको. पाहू शकता स्टीलचा बनवलेला आहे पूर्ण, ह्याच्यामुळेच बोटीला दिशा मिळते आणि ह्याच्यामुळे बोट आपली पुढे पुढे जाते. तुम्हाला दुसरी एक गोष्ट दाखवतो, हा जो भाग दिसतोय ह्याला बुशिंग बोलतात. ह्याच्यामुळे बोटीच्या आतमध्ये पाणी जात नाही, ही ह्याच्यावरती फिट असते त्यामुळे बोटीच्या आतमध्ये पाणी जात नाही. हा भाग आहे ह्याला टर्नट्यूब बोलतात.
हा भाग आहे, हा पूर्ण असा भाग आहे, त्याला सुगी बोलतात बोटीची. पाहू शकता जिथे आपला फॅन बसतो, फॅनचा जो गाळ आहे हा वरून असा येऊन असा आहे, त्याला सुगी बोलतात. त्याला बोटीचा जेरीप बोलतात किंवा काही काही लोक पटण सुद्धा बोलतात, पाहू शकता. आणि ही जी जाळी दिसते स्टीलची, त्याला सिकॉक असतो लावलेला, म्हणजे तिथून बोटीला जे इंजिनसाठी कूलिंग करण्यासाठी, इंजिन कूल करण्यासाठी पाणी लागतं ते इथून खेचलं जातं. त्यानंतर इंजिनमधून फिरून परत बोटीच्या बाहेर जातं. पाहू शकता हा पटण आहे पूर्ण. हा एकदम मोठा लांब दिसतोय तो पटण आहे. त्या साईडला दुसरी एक बोट घेतलेली आहे बघा, काम चालू आहे तिचं. पाहू शकता समोरच्या बाजूला नाल आहे, ही नाल आहे आणि खालून असं पटण आहे. वरच्या साईडला केबिन आहे, तिला डोलकाठी बोलली होती, तिला पण डोलकाठी बोलली होती. तिथे दुसरी एक काठी लागते अशी क्रॉस, पण ती आपण काढून ठेवलेली आहे, तिचं काम आहे. आणि हे टायर असतात, ज्यावेळी बोट जेटीला वगैरे लागते त्यावेळी धक्क्याला आपटू नये त्यासाठी हे टायर लावले जातात सेफ्टीच्या दृष्टीने. या रस्सीने बांधून ठेवलेले बोट, म्हणजे जेणेकरून इकडे तिकडे जायला नको किंवा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जायला नको, त्यासाठी. ह्या साईडने नदी वाहते, पाहू शकता. ह्या साईडला आपल्या बोटी वरती घेऊन ठेवलेल्या आहेत, एक ब्ल्यू कापडमध्ये ती एक, आणि इथे पुढे दोन आहेत, पाहू शकता. ह्या साईडने नदी येते. हा बोटीचा अँकर पाहू शकता केवढा मोठा आहे, तर सेफ्टीसाठी टाकून ठेवलेला आहे, जेणेकरून नदीचा फोर्स वरच्या साईडने आला ह्या साईडने तर बोट जास्त या साईडला जायला नको. इकडे ह्या साईडला गेली बोट तर जास्त एकदम या झाडांवरती जाईल, त्यासाठी ही रस्सी अशी बांधून ठेवलेली आहे ह्या साईडनी. आणि हा अँकर सुद्धा टाकून ठेवलेला आहे, तर पाहू शकता. या साईडने सुद्धा कलर सेम आहे. ही जी रस्सी दिसते ही ही सेफ्टीसाठी बांधलेली आहे. समजा हा इथून फ्लॅंज वगैरे तुटली तर पाण्यात पडून नको जायला, त्यासाठी ही रस्सी बांधून ठेवलेली आहे, जेणेकरून हा आपल्याला मिळेल, सेफ करी राहिली आपली वस्तू. तर आज मी तुम्हाला दाखवलं बोटीचं मेंटेनन्स कसं केलं जातं, बोटीची इंजिन कशावरती फिट केली जाते, बोट किती पाण्यामध्ये वगैरे असते, कसे बोटीचे पार्ट्स वगैरे असतात. तर आता आपण ह्या बोटीच्या जवळ आहोत, तर हिचं पण मी तुम्हाला दाखवलं आहे. तर आजची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशा नवनवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.